असं वाटतं. स्वप्नील लावू. नील ॲक्च्युली मी लेन्स पण लावलं त्यामुळे मला रडायला पण नाही येत. मी गोरी दिसते की हा मी ना तू बंद कर मग मी खाणार आहे. काय मला हसायला पण नाही येते अरे काय. जो देखे एक बार को पलट के बार बार वो खुदा जाने क्यों तुझे देखने लगता है. सच बोलूं ईमान से खबर है आसमान से हैरत में चांद भी तुझको तकता है कि कोई इतना खूबसूरत कोई इतना खूबसूरत कोई इतना खूबसूरत कैसे हो सकता है. मैंने कुर्बान किया मुस्कुरा के देखा तुमने दीवाने पर एहसान किया. कोई इतना कोई इतना कोई इतना कोई इतना कोई इतना खूबसूरत कैसे हो सकता है. तिच्या आई वडिलांना सुद्धा 3 महिन्याआधी भेटलो होतो. रिझन होतं की मुलगा दाखवायचा होता मला. हां त्यांना मी माझे साईट दाखवायला घेऊन गेलो होतो. प्रोजेक्ट्स कुठे कुठे चालू आहेत दुबईमध्ये दाखवले. काकांना फार आवडलं. मग त्यानंतर इकडे आल्यावरती मग त्यांनी सर्वात पहिलं जे लोकेशन बघायला ते आले होते जे आम्ही रिसर्च करून ठेवलं होतं की आपल्याला लग्न करायचं तर इकडे करायचं आहे ते होतं हे ब्लिस 96. त्यांचा एकच प्रश्न पहिलाच बघून झाल्यावर पाऊस आला पाऊस पडला तर काय. चाहूल कुणाची हे डोल कुणाचे झुलते ग. सूर्य सावलीचे नाते नाते आकाश ढगाचे नाही असणे काचे तुझ्या वीण नाही दिसे दर्पणात आली चाहूल कुणाची हे डोल कुणाचे झुलते. पाऊल कुणाचे ही बोल कुणाची अनाहुत ग. माझ्या मग्न तळ्याकाठी स्वप्न ओव्हर द इयर्स ग्रो झालेली लव्ह स्टोरी आहे. सो इट्स व्हेरी नाईस. ऐक ना मी कुर्ता घालून येतो मग काढ. तिचा बड्डे होता. 21 वेगवेगळे चॉकलेट घेऊन आला आणि ते चॉकलेट्समध्ये प्रत्येक चॉकलेट खोलून त्याच्यात एक चिठ्ठी टाकली आत. आम्हाला काय माहिती आम्ही लॉरी एवढे चॉकलेट एवढे थोडी तिला द्यायचे. आपण 3-4 खाल्ले त्यातले. तसं आमचा एक मित्र आहे अखिल तो तिच्या टेरेसवर गेला. रात्री 12 वाजता ते चॉकलेटचं पॅकेट असं खाली 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 सोडून तिच्या खिडकीत आणलं. ह्यांनी तिला विचारलं की अरे तुला ते 21व्या चॉकलेटमधलं मेसेज मिळाला का. ती म्हटली 21 17 चॉकलेट होती.
आमचे फॅमिलीज एकत्र कोजागिरी पौर्णिमा करायला सेलिब्रेट करायला भेटले होते. नॉर्मली भेटलो पण मला माहित नव्हतं यांचं सरनेम काय आहे. मला विचारू नाही शकत की का तुमच्या बरोबर ते काका आले होते त्यांचं त्याच्या सरनेम मुलीचं काय. नाव काय? पप्पा पॉलिटिक्समध्ये आहेत. त्यावेळेस मतदार नोंदणी चालू होती आमच्या ऑफिसमध्ये आणि त्यामध्ये त्यांचे डॉक्युमेंट्स आले होते. तेव्हा मला हिचं नाव सापडलं. मग मी फेसबुकवरती रिक्वेस्ट पाठवली होती. मी म्हणलं की फेसबुकवरती बोलायला थोडं अवघड जात आहे. मी तिला विचारलं की तुझा फोन नंबर दे मला, बोलूयात आपण. तर ती बोलते की माझा फोन हरवलाय. उमलले आभाळ भरहे चांदणे माझे तुझे. उमलले आभाळ भरहे चांदणे माझे तुझे. लपवुनी लपलेच नाही, लपवुनी लपलेच नाही. भेटणे माझे तुझे. उमलले आभाळ भरहे चांदणे माझे तुझे. फायनली तिने 2-3 महिन्यानंतर मला नंबर दिला की मी नवीन फोन घेतला, हा माझा नंबर आहे. जेव्हा तिने तिच्या साईडने रिसर्च केला की बाबा हा मुलगा कोण आहे. मी सकाळी 6:30 वाजता चहा प्यायला भेटलो होतो तिच्या क्लासच्या आधी. मग त्यानंतर चालत आलं गेलं पुढे 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 असंच भेटत गेलो. दरवळाया लागली ही शांतता दोघातली. दरवळाया लागली ही शांतता दोघातली. केवढे गंधाळले गंधाळणी माझे तुझे. केवढे गंधाळले गंधाळणी माझे तुझे. लपवुनी लपलेच नाही, लपवुनी लपलेच नाही. भेटणे माझे तुझे. उमलले आभाळ भरहे चांदणे माझे तुझे. त्याने मला डिरेक्टली विचारलं, विल यू बी माय गर्लफ्रेंड. मला माहित नव्हतं हो बोलेल की नाही. केलं, ट्राय केलं, म्हणलं की बघूयात. मेरी आँखों में कारे काजल ने जो लिखा है वो समझ लोगे क्या. रख के दिल पे अभी मेरा पूछती हूँ तुमसे मैं एक बार. दे दो तो है
होंगे क्या तुम मेरे पियरवा तुम मेरे पियरवा मी ठरवलं होतं की एक स्वतःचं पूर्ण घर जोपर्यंत मी बनवत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही आणि तिने पण त्यामध्ये फार सपोर्ट केला. डोळ्यास जाणवावी डोळ्यामधील आशा स्वतःच्या घरी चालली डोळ्यास जाणवावी डोळ्यामधील आशा काही न मागताही सुख ओंजळीत यावे इंदलला बायको बनवून सुद्धा मी तिकडे घेऊन चाललोय.